भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभ्या. कुठे बी टाका गावाकडची पोरत भावांनो, असलं भारी मार्केटिंग करते. कोणाला जमू शकत नाही बरं का. अख्ख्या बाजारात टॉपचा विषय केलता भावाने. सगळ्यांच्या मनात एकच शंका, ह्याच्या आईला बाकीच्यांचं खपून देते का नाही काय नोकी. जाऊ द्या म्हणलं, आपलं कुठं काय काय. आम्ही सुरू केली मग जिलबी घेऊन खायला. आमच्या लाला शेट असल्यावर काय शेटी असते. नुसती जिलबीचा खर्च नाही भावांनो. आज हनुमान चालीसा पठण 10वा दिवस आहे. तिथं बी लाला शेटने मोठा महाप्रसाद ठेवलाय बरं का. तरी संध्याकाळी 7 वाजता या नक्की सगळ्यांनी. मग आपल्या भाऊकडे राशनला गेलतो. शुभम भाईयामध्ये टॉपचा विषय. कधी बिन कवा बी आपल्याला सहकार्य करतात बरं का भाऊ. आपलं तर लॅपटॉप बिघडलं होतं. मग काय भाऊकडे गेलो, ओके मध्ये काम करून. तुम्हाला डिझेल फिजेल संपले काय मेळ लागतो का नाही. आता हे ऐकून तर समाधान ह्याने काय कुठं केला. येता स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. मनाची शांती, आत्मविश्वासाचं ठिकाण. मोकळ्या मनाला स्वामींच्या चरणाशी लागा, तुमच्या मनाच्या दुविधा संपतील. पौर्णिमेच्या दिवशी ज्या ठिकाणी स्वामी विराजमान होतात असं मानलं जाते म्हणजे हे उंबराचे झाड. बाबू बरं देलवडीत चाललो होतो. तिथं काय आपल्याला बी एक गरजवंत दिसलं. लिफ्ट मागण्यासाठी थांबले होते भाऊ. त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं, ते घेऊन आलते. त्यांना ठिकाणावर पोच केलं आणि भरून आणले डर मध्ये लवडीत जाऊन आम्ही पोहोचवली. संध्याकाळी गावात आलतो तर तुम्ही बघू शकता आमच्या गावामध्ये हा काय उपक्रम चालू आहे. लेझिमचा जो पारंपरिक नृत्य प्रकार आहे, ढोल ताशांच्या गजरामध्ये इतके भारी पद्धतीने हे आम्हाला शिकवत होते ना भावांना. जुनी पिढी ही जुनी पिढी असते बरं का. खूपच छान असा हा आनंद भेटला. घरी जाऊन दिवसाचा शेवट हनुमान चालीसा पठणाला केला.